20 तारखेला चिखला गावात जो काही वाद झाला, नेमकं गावात काय घडलं याचं रियालिटी चेक आणि याचं ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी एनडीटीव्ही मराठी या गावात पोहोचली. जे चित्र अजूनही कुणी दाखवलं नाही, हे समोर माझ्या जे दृश्य दिसतंय, हे लोकांची घरं फोडण्यात आली आहे एका जमावाने. हे जमाव कोण होता माहीत नाही, हे जमाव कुठून आला होता हे माहीत नाही, पण अचानक पद्धतीने गावात हा जमाव घुसला आणि लोकांची घरं फोडली, गाड्यांची तोडफोड केली. माझ्यासोबत महिला आहे. तुम्ही घरात होता त्यावेळेस? हो ना, तिथं होतो ना आम्ही झोपेल. ते झोपल्यावर तू काय दगड येली तू घ्या त्याच्यात. किती वाजले असेल? ते 3 पावणे 3 रात्रीचे 3. पावणे. आणि काय झालं, कोण होतं, कसं काय ते आम्ही ते दिसलंच नाही आम्हाला, कारण की आमचं घर लावलं होतं. जसं त्याने दगड हाणला तो दगड तिथं आला, मग आम्ही तिकडे पळालो पलीकडच्या खोलीत मध्ये. तर मग पुन्हा त्याने ह्या खोलीवर हल्ला केला. मग आम्ही जागी चोपलो. पुन्हा ते 7-8 जण होते. मग ते पुढे गेले आणि पुन्हा परत माग आले. मग ह्या नळ्या फळ्या वरच्या टाकायच्या. किती लोक होते? ते 6 जण होते. 6 जण होते एकूण. तर म्हणजे भीतीचं वातावरण असेल सगळं. हो ना. मग आम्हाला पोलीस लोक आले, ते PSI आला, पोलीस पाटील. तो म्हणे तुम्ही तुमच्या घरात व्हा. मग आम्ही कावड लावून घेतलं, पण कावड मोडल्यानंतर कावड आमचं उघडच राहिलं. मग आम्ही काय करणार त्याला? मग ते ना मग आम्हाला हे केलं. मग ते पोलीस काय झालं बाबा? ते गावातील एक प्रतिष्ठित माणूस आहे आमच्या. या असं या इकडे या. हे ऊन असं इकडे या. हा, या इकडे. काय झालं आता सांगा. ते अमरसिंग बुरकुल हे प्रतिष्ठित माणसं आमच्या गावचे, ते आमचे मायबाप झाले आणि ते जमाव त्यांनी हटवला. किती जमाव होता? ते त्यांना ते त्यालाच माहिती तो जमाव किती होता. खूप दगड आणले, हे काय काच फोडले. आमचे मुलं बाळ ते घाबरले. बीपीची शिकायत आमच्या मुलाला, ते त्यांचे जीव वाचून पडून राहिले एका ठिकाणी. पण आमचे ते मायबाप झाले. रात्रभर दहशतीचं वातावरण असेल मग. हो, खूप दांगडू केला. हे बाहेर गावची मंडळी. तुम्हाला दाखवतो थोडस. हे बघा, हे सगळे तोडफोड केली आहे. मी तुम्हाला आणखी थोडस गावातले व्हिज्युअल दाखवतो. इकडे राहुल, मी थोडस कॅमेरामॅनला विनंती करतो. हे बघा, अशा पद्धतीने इथे गाड्या फोडण्यात आल्या. हे सगळ्या वाहनांचं नुकसान करण्यात आलं. मोठा जमाव गावात घुसला आणि त्याने अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने गाडीचे हेडलाईट जी दिसेल त्याच्यावर दगड मारली जात होती आणि गाडी फोडण्यात आली. आणखी थोडेसे चित्र तुम्हाला इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं चिखला गावातील चित्र आहे, जे कुठेही दाखवत नाहीये. नेमकं चिखला गावात काय झालं हेच आपण जाणून घेण्यासाठी इथे आलो होतो आणि ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवतोय. माझ्या कॅमेरामॅनला सांगेल थोडस इकडे. हे बघा, ही एक दुचाकी आहे, ही पूर्णपणे फोडून टाकली. जर समोरचं ग्लास आहे, अशा दगड टाकण्यात आले. काय काय झालं होतं? तुम्ही होते का गावात? आम्ही सगळेच गावात होतो, पण घरामध्ये होतो, आतमध्ये होतो. हा, काय झालं होतं? बाहेर एवढा जमा होता की बाहेर येण्याची कोणाची ताकदही नव्हती आणि या गाड्या गिडे घर वाचवण्याची कोणाची ताकदच नव्हती की जमाव जेवढा होता. काही बघण्याची नुसते आतून बघत होतो फक्त की काय चालू आहे बाहेर. 3च्या सुमाराची घटना आहे आणि या गाड्या जे फोडल्या. ज्यावेळेस आवाजाला आम्ही वरती राहतो, ज्यावेळेस आवाजाला ते जर कोणी जर बाहेर आलं आणि व्हिडिओ जर काढला कोणी, आम्ही जिवंत मारू अशी त्यांनी धमकी दिली आणि बाहेर येण्याची हिंमत पण कोणाची झाली नाही. काय दहशतीचं वातावरण होतं? छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्याचा आराध्य मला एक दैवत सांगा, आहे. त्या रात्री काय झालं ते सांगा. त्या रात्री मग ते असं ते थोडासा वाद एकमेकाला चिघळत गेला आणि मग आम्ही इकडं रात्री म्हणजे इथंच घरात झोपून राहिलो. माझे मोठे बंधू आणि मोठी भावजं या घरात झोपलेली होती आणि जे 5-25 जणांचा एक समूह आला. त्यांनी या घरावर हल्ला केला आणि दारी येऊ दिला नाही. त्यांच्या तिथं दगड डोक्यात लागत होता. त्यांचा BP वाढा. त्याला 4 दिवस आम्ही घरात आंघोळी. शाळा सुरू आहे का बंद? शाळा सध्या बंद आहे. का बरं? हे गोष्ट गावामध्ये घडल्यामुळे बाहेरच्या टोळ्या येऊन राहिल्या, त्याच्यामुळे टोळ्यामुळे ते येऊन जमून नाही राहिलं ना. बाहेरच्या टोळ्या येऊन राहिल्या गावामध्ये सर्व गाडी ही सगळी फोडली आहे. सर, माझी पुतणी आहे, तिचा परवा दिवशी पेपर होता. आम्हाला दुसऱ्याची गाडी नेऊन पेपरला जावं लागलं कारण दोन्ही पण गाड्या फोडल्या त्यांनी. तुमच्या गाड्या आहे का? माझी गाडी आणि माझ्या भावाची गाडी. आणि हे आजोबा पण आहे आपल्या सोबत. आजोबा, काय 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 झालं? दगड होते. हे 2 कोणते? दगड. मला दाखवा. हे 2 दगड मग ते रात्री पण आणून टाकले इकडे. हे दगड गाड्यावर टाकले होते. ते हाणत होते ते आणि फेकत होते तर आम्हाला घरात भे वाटू लागलं. पोलिसवाल्यांनी केली आम्ही सकाळी येऊन मागं 5 वाजता. बसलो. पोलिसवाले येऊन त्यांनी गाडीची हा, झाडझुडी केल्या या घराची. हे सगळी वातावरण. हे बघा, हे काय आहे? दगड जर दाखवले तर एवढे मोठे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर हा काय काय झालं बाबा? आमचं पूर्व वर होतं ना, त्यानं काय केलं ते पाहायला गेलं तर त्याच्यावर धमकी दिली आणि धडधड कोणीच बाहेर निघणं, धड दगड आणू लागले कावडाईवर आणि गच बोळीला गेलं. ढवळी सुकीत होती. इथले लोक होते, परगावचे होते, परगावचे. आणि आम्हाला इथून पोलीस लोकांनी दामटलं घरात बसा म्हणे, घरी जा म्हणे तुम्ही. पोलिसांनी मग ते 3 वाजताची घटना आहे. लेकर बाळा असतील ना घरात, दहशती सगळं. हो ना,
तिची आडली हे काय लेकर येईन घरातली तुम्हाला काय सांगा वर गेले तर म्हणलं काय करावं आता इलाज नाही आम्हाला माणसंच किती आमच्या इथं आम्ही दोघं खाली होतो धड दगड ऐकूया जाय पण घर उघडत आहे ना उघडायला लागणार मला घेवायला लागलं हा. हे बघा हे काय झालं होतं ताई रात्री तुम्ही होता ना हो ह्या आणि यांचे मालक दोघं आतमध्ये झोपलेले होते आणि 2, 2:30, 3च्या दरम्यान असा आवाज आला दगडायचा भरपूर खळखळ आवाज आला म्हणून आम्ही त्या बोळीतून असे बाहेर निघलो बघायसाठी एक धावले मधुरून पळावं लागलं नाही तर आमच्या डोक्यात दगड पडले असते. त्याच्यामुळे आम्ही पळालो आणि घरं लावले आणि घरं लावून आम्ही आतमध्ये बसलो. आमची हिंमत नाही झाली बाहेर यायला कारण ते पोरच तसे होते मोठाली दगड गिगड काठ्या गिट्या सगळंच घेऊन आले ते सगळं साहित्य आता कोण कुणाकडे कुणा मिळावं हे अपेक्षित नाहीये कारण अशा पद्धतीने ठीक आहे वाद झाला होता मात्र या सगळ्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार बाहेरचा कुठला तरी जमाव आला आणि गावात अशा पद्धतीने दहशत म्हणजे रात्रीचे 3 वाजत होते घरात लहान मुलं होते आणि हातात जे येईल त्याने अशा पद्धतीने तोडफोड सुरू होती सकाळ पहाटेपर्यंत सगळं सुरू होतं काही हो 2 तास आणि 5 सकाळी त्यांनी पोलीसवाल्यांनीच आमच्या गाड्या उभ्या केल्या आणि त्यांनी झाड साफसफाई पोलीसवाल्यांनीच केली आणि 2 तास या गावात काय झालं मला सर्वांना एक सांगायची इच्छा आहे की असे चुकीचे मेसेज गावामध्ये गेल्यामुळे ह्या अशा गोष्टी घडतात समाजामध्ये अशी गोष्टी सोशल मीडियामुळे हे सगळं हे सोशल मीडियामुळे होतंय. गावाची खरी परिस्थिती काय आहे मूळ मुद्दा काय आहे हा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय नाव तुमचं माझं नाव ज्ञानेश्वरानंदाजी सुमने. ही सगळी गावाची परिस्थिती आहे आपण बघतोय की अशा पद्धतीने गावात हे गाव म्हणजे यापूर्वी या गावात कधीही असा इतिहास नव्हता. हे सगळे लोक एकमेकांच्या सणा उत्साहात सहभागी होतात एकोप्याने राहत होते मात्र एक छोटासा वाद चिघळला आणि त्यातून ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आणि या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाहेरचा मॉप आला ज्याने या सगळ्या गावात धुडगूस घातला आणि अशा पद्धतीने तब्बल 2 तास ही सगळी गावची मंडळी दहशतीखाली होती आणि दहशत माजवणारे हे नेमके कोण होते हे माहीत नाही मात्र गावातील ही परिस्थिती अत्यंत भयंकर होती आणि अंगावर शहारे येईल असा हा सगळ्या लोकांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ राहुल चव्हाणचा मोहसिन शेख NDTV बुलढाणा.